नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचा बी.कॉम थर्ड इयरचा रिझल्ट माझ्याकडे आहे. तर बरेच विद्यार्थ्यांना हा रिझल्ट समजून घेण्यास प्रॉब्लेम येतो. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना हा पूर्णपणे रिझल्ट कसा असतो ते समजेल. मित्रांनो, इथे आपल्याला बी.कॉम थर्ड इयरचे सब्जेक्ट दिसतील. हे आपण पाहू शकता. कॉम 902, कॉम 220 असे सब्जेक्ट आहेत. आणि इथे आपल्या सब्जेक्टचे मार्क्स आहेत, जे 80 मार्काचे तुमचे पेपर झाले होते ते 80 मार्काचे पेपर असतील. आणि इथं मिनिमम मार्क्स आहेत त्याचे, म्हणजे तुम्हाला 32 मार्काला पास असतं. 80पैकी 32 मार्काला पास आहे त्याचे मार्क्स आहेत. आणि 80पैकी तुम्ही पेपरमध्ये मिळवलेले मार्क्स इथे तुम्हाला दाखवले जातात. हे पाहू शकता तुम्ही. तुम्हाला अकाउंटमध्ये 60 मार्क पडल्यात. कॉस्ट इन्व्हायरमेंट इंडिया इकॉनॉमी इन्व्हायरमेंटमध्ये 64 मार्क पडलेले आहेत. असे तुम्हाला मार्क्स असतात. परत इथे तुम्हाला मॅक्झिमम असाइनमेंटचे मार्क्स दाखवलेले आहेत. असाइनमेंटचे मार्क्स मॅक्झिमम दाखवलेले आहेत. त्यापेक्षा मिनिमम मार्क्स असाइनमेंटमध्ये 8 मार्क्सला पास असतं. 8 मार्क्स दाखवलेले आहेत का. आणि तुम्हाला 20पैकी किती मार्क्स असाइनमेंटमध्ये पडले ते इथं दाखवलेलं आहे. 20पैकी 18, 20पैकी 20, 20पैकी 17, 20पैकी 18, 20पैकी 18, 20पैकी 17 असे दाखवलेले आहेत. टोटल हे 80 आणि हे 20 मिळून टोटल 100 मार्काचे पेपर होतात. आणि हे 20 आणि असाइनमेंटला टोटल 8 मार्काला पासिंग असतं. हे 32 आणि इथले 8 धरून टोटल 40 मार्काला पासिंग असतं पेपरमध्ये. म्हणजे तुम्हाला 40 मार्क्स प्रत्येक विषयामध्ये पाडणं गरजेचं असतं पासिंग होण्यासाठी. आणि तुम्हाला असाइनमेंटचे आणि हे पेपरमध्ये मिळवलेले मार्क्स आणि असाइनमेंट मिळवलेले मार्क्स 18 मिळून 78% पडलेले आहेत. इथं तुम्हाला टोटल मार्क्स दिसतील तुमचे पेपरमध्ये मिळवलेले. आणि इथे जर तुम्ही फेल असाल तर एन येतं, म्हणजे एन दाखवले जातं नापास असं. इथं पास असेल तर PP येईल. आणि इथं तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला FYचे मार्क्स ह्यामध्ये ॲड होत नाहीत. फक्त सेकंड इयर आणि थर्ड इयरचेच मार्क्स ॲड केले जातात. थर्ड इयरचे आणि सेकंड इयरचे मार्क्स ॲड करून टोटल 930 पडल्यात. आणि 600 मार्काचे पेपर टोटल 1200 मार्क्स झाले. तर 930ला 1200ने भाग दिल्यानंतर 77.50% याला पर्सेंटेज भेटले आहेत. म्हणजे हा डिव्हिजनमध्ये फर्स्ट आलेला आहे. फर्स्ट क्लास विथ द डिस्टिंक्शन्स असे येईल तुम्हाला. जर तुम्हाला 40 ते 49% असेल तर पास येईल फक्त. 50 ते 60% असेल तर 59% असेल तर सेकंड क्लास. आणि 60 ते 74% असेल तर फर्स्ट क्लास येतं. 75 ते 100%ला फर्स्ट क्लास विथ द डेस्टिनेशन येतं. म्हणजे गुड परफॉर्मन्स टू द ऑल सब्जेक्ट असा अर्थ झाला. तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट समजला असेल. तर थांबूया मित्रांनो इथेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा.